श्रोतेहो नमस्कार. संस्कार भारती कोकण प्रांत ठाणे समिती मातृशक्ती विभाग आणि साहित्य विधा आयोजित प्रेरणादायी व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात आपण सर्व साहित्यप्रेमींचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात परंपरेनुसार अर्थातच दीपप्रज्वलनाने आपण करणार आहोत. ठाणे समितीचे पूर्व अध्यक्ष आणि विद्यमान संरक्षक डॉक्टर श्री विजय बेडेकर आणि त्यांच्या पत्नी मातृशक्ती विभागाच्या प्रमुख सौभाग्यवती सुमेधाताई बेडेकर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करून आजच्या या व्याख्यानमालेचा आपण शुभारंभ करूयात. सा कला या विमुक्तये या ब्रीदवाक्यानुसार ललित कलांच्या माध्यमातून संस्कार निर्मिती हे संस्कार भारतीचे ध्येय आणि याच ध्येयाला अतिशय मार्मिकपणे आपल्या संस्कृत गीतातून मांडले आंध्र प्रदेश निवासी संस्कार भारतीचे अखिल भारतीय पूर्व उपाध्यक्ष डॉक्टर के घनश्यामल प्रसाद राव यांनी. आणि या गीताचं गायन केलं आहे ठाणे समितीतील बालसंस्कार वर्गातील बालकलाकारांनी.
अभिलेखमखिलं सप्तवर्णसमीकृतं प्लावयति रससिन्धुना प्रतिबिम्बमानसनन्दनं साधयति संसारभारति भारते नवजीवनं साधयति संसारभारति भारते नवजीवनं भारते नवजीवनं भारते नवजीवनं। नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी संस्कार भारती ठाणे समितीच्या प्रेरणादायी व्याख्यानमालेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। प्रेरणादायी व्याख्यानमालेचं आजचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या समवेत आहेत डॉक्टर शैलजा व्यंकट धर्माधिकारी। डॉक्टर शैलजा धर्माधिकारी यांचं लौकिक अर्थानं शिक्षण BA MS असं असून औरंगाबाद विद्यापीठातून त्यांनी ही पदवी मिळवली आणि 2008 साली त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA संस्कृत ही पदवी देखील मिळवली आणि आयुर्वेद व्यासपीठ राष्ट्रसेविका समिती यांचं काम देखील त्या करतात। त्याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या अनेक समित्यांवर देखील त्यांनी काम केलेलं आहे। बीड येथे असताना महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा असं हे काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कामाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आजच्या काळाला अनुसरून आयुर्वेदाचं काम व्हावं या दृष्टीनं त्या एक अत्यंत लोकप्रिय असं YouTube चॅनल चालवतात। भारतीय सणांतून आरोग्याकडे असा एक सदर त्या YouTube चॅनलच्या माध्यमातून चालवतात आणि ते अत्यंत लोकप्रिय असं सदर ठरलेलं आहे। त्यांच्या कामाचा गौरव देखील महाराष्ट्र शासनाकडून झाला आणि राष्ट्रमाता जिजाऊ समाजरत्न गौरव पुरस्कार या पुरस्कारानं त्यांचं काम गौरवलं गेलेलं आहे। असं बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉक्टर शैलजा धर्माधिकारी या आपलं चिंतन आज आपल्या समोर व्यक्त करणार आहेत। तर भारतीय सण आणि उत्सव या विषयावरती त्या आपलं मनोगत आता व्यक्त करतील। मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं व्याख्यान आपल्या पुढे द्या। नमस्कार, मी डॉक्टर शैलजा धर्माधिकारी। आपल्या भारतीय संस्कृतीतले सण आणि उत्सव याच्याविषयीची माहिती आपल्याला या कार्यक्रमात घ्यायची आहे। आपण हे सण का साजरे करतो? तर आपण रोज वेगवेगळ्या कामात व्यस्त असतो। काही जण आपली नोकरीत असतात, काही उद्योग व्यवसाय याच्यामध्ये गुंतलेले असतात। गृहिणी त्यांच्या नोकऱ्या, घरची कामं, मुलांना सांभाळणे यांच्यात या सगळ्यांचं प्रत्येकाचं आपलं आपलं रुटीन ठरलेलं असतं। पण वारंवार आपण रोज रोज तेच काम करून खूप कंटाळून जातो। एक प्रकारची मरगळ आपल्या शरीरावर आणि मनावर पण आलेली असते। मग ही मरगळ कशी दूर करायची? तर ही मरगळ दूर करण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण उत्सव साजरे करण्याची योजना केलेली आहे। या सणांमुळे काय होतं की आपण वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळे कार्यक्रम या सणांमध्ये साजरे केले जातात आणि त्याच्यामुळे आपल्या मनावरची मरगळ तसं शरीराची मरगळ कमी होते, मन उत्साहित होतं आणि मनाला एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते। त्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो या सणांमधून आणि आपलं पुढचं काम करायला आपण पुन्हा ताजेतवाने होतो। म्हणून ही सणांची योजना केलेली असते। या आपल्या सणांमध्ये खूप विविधता आहे। प्रत्येक ऋतूत येणारे वेगवेगळे सण आहेत। मग ह्या ऋतूचा आपल्या शरीरावर जो परिणाम होतो, शरीरामध्ये जे बदल होतात आणि त्याप्रमाणे आपल्या आहार विहारात जो बदल करायचा असतो तो बदल सुद्धा आपल्याला या सणांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी करायला सांगितलेले आहेत। कारण या सणामध्ये जे आपण वेगवेगळे कार्यक्रम करतो किंवा वेगवेगळे खाद्यपदार्थ नैवेद्याच्या रूपात सुद्धा आपण देवाला दाखवतो। हे नैवेद्याची योजना सुद्धा ते आपल्या ऋतुमानानुसार आणि आपल्याला शरीराला हितकारक होईल अशी ही योजना केलेली असते। तसंच अजून एक हे सण साजरे करण्याचा उद्देश असा आहे की आपली निसर्गाशी तर आपली नाळ या सणांच्या निमित्ताने जोडलेलीच आहे, परंतु अजून एक उद्देश हा आहे की आपल्या जीवनामध्ये या सृष्टीमधले जे चराचर आहेत, जसं की झाडे आहेत, वेगवेगळ्या वनस्पती, प्राणी, सूर्य, चंद्र, आकाश या सगळ्यांचा आपल्या जीवनामध्ये उपयोग होतो।
आणि हे सगळे आपल्याला उपकारक असल्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा सुद्धा या सणामागचा उद्देश आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण हे डोळसपणीचे सण साजरे केले तर आपल्याला त्या सणांचा अर्थ पण कळेल आणि साजरे करण्यासाठी आपण अजून नव्या जोमाने तयार होऊ. आता आपलं हे हिंदू नववर्ष ज्या दिवसापासून सुरू होतं तो म्हणजे वर्ष प्रतिपदेचा सण. आपण त्याला गुढीपाडवा असं म्हणतो. या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं असतं बरं, की आपण सकाळी उठून लवकर स्नान करतो आणि गुढी उभी करतो. या गुढीमध्ये एक सरळ काठी घेतली जाते, त्याला नवीन वस्त्र किंवा सोवळं नेसवलं जातं, त्याच्यावर एक कलश असा उलटा ठेवला जातो आणि त्या पूर्ण गुढीला हळदी कुंकू लावून त्याला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी आणि गाठी, साखरेची गाठी लावली जाते आणि ही गुढी उभारली जाते. ह्याला ब्रह्मध्वज असं सुद्धा म्हटलेलं आहे. कारण हा नववर्षाचा आरंभ कशामुळे केलाय तर हा सृष्टीचा वाढदिवस आहे. म्हणजे सृष्टीची निर्मिती या गुढीपाडव्याच्या दिवशी झाली अशी एक आख्यायिका आहे. तर असा हा नवीन वर्षाचा समारंभ. या दिवशी आपण पुन्हा दिवसभरात गुढी उभा केल्यानंतर सुद्धा आपण त्या गुढीची पूजा करतो, देवांची पूजा करतो आणि त्या गुढीला सगळा नैवेद्य आपला व्यवस्थित करतो. त्यावेळेला ती कडुलिंबाची चटणी खाणं फार महत्वाचं असतं. ह्या कडुलिंबाच्या चटणीमध्ये काय असतं बरं, तर कडुलिंबाची पानं आलेली फुलं, ओवा, सैंधव मीठ किंवा साधं मीठ, चिंच, गूळ आणि मिरे या सगळ्यांची मिळून चटणी केलेली असते आणि त्या चटणी थोडी थोडी आपण त्या दिवशी खाल्ली पाहिजे. ही चटणी खाण्यामागचा उद्देश असा आहे की ह्याच्यामध्ये सगळे रस आहेत, मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कषाय असे सगळे रसांच्या पदार्थ आपण या चटणीमध्ये घेतलेले आहेत. अशा पद्धतीची जर चटणी खाल्ली तर आपली बुद्धी वाढते, तेज वाढतं आणि आरोग्यही चांगलं राहतं. आणि विशेषतः हा जो गुढीपाडव्याचा सण येतो वसंत ऋतूमध्ये येतो. वसंत ऋतूमध्ये आपल्या कफाचा प्रकोप जो होतो आणि कफाचे आजार होतात, ते कफाचे आजार होऊ नये या दृष्टीने सुद्धा ही कडुलिंबाची चटणी आपल्याला आरोग्याला पोषक आहे. तसंच कडुलिंबाचं महत्व या दिवसात खूप आहे की कडुलिंबाचा पाला या दिवसांमध्ये जर खाल्ला तर ही शरीरात वाढणारी जी उष्णता आहे ती कमी होते, शरीरामध्ये शीतलता निर्माण करतं आणि वेगवेगळ्या आपल्या त्वचेच्या आजारांवर सुद्धा हे कडुलिंब काम करत असतं. तर अशा पद्धतीने हा आपला गुढीपाडव्याचा सण आपण वसंत ऋतूमध्ये साजरा करत असतो. आता आपण जी गुढीला लावतो ती साखरेची गाठी, ती तेव्हा का लावायची तर ही साखरेची गाठी ही अतिशय शीतल असते आणि या दिवसामध्ये एकूणच सूर्याची किरणं वाढलेली असतात आणि सगळा उष्मा वाढलेला असतो, तो आपल्या शरीरावर वाईट परिणाम करतो. म्हणून ह्या साखरे आणि उन्हाळी लागणे किंवा लघवीला त्रास होणे अशासारखे सुद्धा आजार या काळात होत असतात. म्हणून ह्या गाठीचं पाणी करून आपणही प्यावं आणि मुलांनाही, लहान मुलांना सुद्धा ऊन लागलं वगैरे तरी पण या गाठीच्या पाण्याचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणून ही गाठी नुसती गुढीला नाही वापरायची, तर नंतर ती गुढीवरून उतरवले की आपल्या रोजच्या आपल्या पेयामध्ये सुद्धा या गाठीचा आपण वापर केला तर त्या दिवसात होणारे आजार आपल्याला होणार नाही. आता गुढीपाडव्यानंतर लगेचच येणारी आहे गौरीची तीज. गौरीची तीजेला सुद्धा किंवा या चैत्र गौरीचं हळदी कुंकू महिला करत असतात. या महिला याच्यामध्ये सुद्धा काय करतात की कैरीचं पन्ह आणि डाळी, कैरीची डाळ असं म्हणजे सगळ्या महिलांना हळदी कुंकाला बोलवलं जातं आणि सगळ्यांना कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ दिली जाते. उद्देश असा आहे की कैरीचं पन्ह केल्यामुळे हे उन्हाळ्याचे जे होणारे त्रास आहेत ते कमी होतात आणि कैरीच्या डाळीमुळे आपल्याला भरपूर प्रोटीन्स मिळतात. त्याच्यामुळे उन्हाळ्यामुळे जो येणारा अशक्तपणा आहे तो कमी होतो आणि सगळ्या महिला एकत्र आल्या की त्यांचा अर्थातच उत्साह वाढतो, मन प्रफुल्लित होतं आणि आनंदी होऊन त्या आपापल्या नवीन कामाला तयार झालेल्या असतात. महिलांना कसं आहे की कुठल्याही कारणानिमित्ताने एकत्र येणं आणि एकमेकांचे सुखदुःख एकमेकांना सांगणं आणि आनंदी होणं हे फार
त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाचं असतं. त्यानंतर येणारी रामनवमी आणि हनुमान जयंती हे आपल्या देवांच्या जन्म म्हणजे आपण जयंत्या साजऱ्या करतो. याच्यामध्ये त्या देवांचे जे सद्गुण आहेत ते आपल्याला आत्मसात तर करायचं आहे. जसं रामाचं आपण पाहिलं की पुरुषोत्तम आहे राम, आदर्श पुरुष आहे, त्याचं एक जीवन हे सुद्धा आदर्श जीवन आहे. त्याच्याकडून सुद्धा आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. आणि हनुमान जयंती या निमित्ताने आपल्याला बलोपासना करायची आहे, म्हणून ह्या जयंत्या आपण साजऱ्या करत असतो. आणि ह्या दोन्ही सणांमध्ये विशेषतः सुंठवड्याचा प्रसाद केला जातो. सुंठ साखर विशेषतः याच्यामध्ये असते. या सुंठवड्याच्या प्रसादामुळे काय होतं की मी सांगितलं की जसं ही वसंत ऋतूत येणारे सण आहे. वसंत ऋतू हा कफ प्रकोपाचा काळ आहे. कफाचे वेगवेगळे सर्दी, खोकला, श्वास, दमा यासारखे आजार ह्या सुंठीने कमी होतात. आणि म्हणूनच ह्या सुंठवड्याचा प्रसाद विशेषतः या काळात केला जातो. ऊन वाढलेलं असतं, वारंवार तहान लागते. जर हा सुंठवडा आपण खात राहिलो तर वारंवार तहान लागण्याचं हे काम, तहान लागण्याचा हा जो त्रास आहे तो सुद्धा कमी होतो. कारण हा जो सुंठवडा आहे तो तृष्णा निग्रहणाचं काम करत असतो. नंतर हनुमान जयंती नंतर येणारी वटपौर्णिमा. ते सगळ्या आपल्या सुवासिनी एकत्र येऊन वडाची पूजा करतात आणि वडाला आपला हाच पती आपल्याला 7 जन्मात मिळू द्या असं म्हटलं जातं. हा जरी गमतीचा भाग असला तरी पतीच्या विशेषतः आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हा सण साजरा केला जातो. आपण वडाच्या झाडाकडे पाहिलं तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की हे वडाच्या पारंब्या खाली येतात आणि पुन्हा त्यातून वड उत्पन्न होतो. आणि हा वड जो आहे तो मजबूत आहे आणि हा दीर्घायुषी आहे. हे जे आहे ते वड आपण जर ह्या वडाचं म्हणजे वडांच्या झाडांचं म्हणजे त्याच्या पारंब्याचं, त्याच्या काड्याचं जर सेवन केलं तर आपल्याला हे दीर्घायुष्य मिळणारच आहे. परंतु विशेषतः प्रजननाचं काम करण्याचा गुणधर्म या वडामध्ये आहे की वडाच्या पारंब्या खाली जातात आणि पुन्हा त्याच्यातून वडाची उत्पत्ती होते. हे पुनरुज्जीवनाचं काम हा वड करत असतो. म्हणून स्त्रियांना म्हणजे स्त्री वंध्यत्व आणि पुरुष वंध्यत्व या दोघांच्या मध्ये सुद्धा हे वड पुनरुत्पत्तीचं काम करण्याचं काम करत असतो. म्हणून हे जे आहे वडाची पूजा फक्त स्त्रियांनीच केली पाहिजे असं नाही, तर पुरुषांनी सुद्धा या वडाची पूजा करावी. कारण हा वड जो आहे तो आपल्याला आरोग्य प्रदान करणारा आहे. म्हणून या वडाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्याची पूजा करत असतो. आता वड सावित्री पौर्णिमेनंतर येणारा सण म्हणजे आपली आषाढी एकादशी. आषाढी एकादशी विषयी तर काय सांगायचं की वारकऱ्यांचा हा वर्षातला एक मोठा सोहळा, भक्ती सोहळा आहे. अगदी प्रत्येक माणूस या काळामध्ये अगदी भक्तीने आणि तल्लीन होऊन हा विठ्ठलाची पूजा आणि नामस्मरण करत असतो. आता आषाढी एकादशी नंतर चातुर्मासातले वेगवेगळे सण सुरू होतात. कारण आषाढी एकादशी ही काय आहे, देवशयनी एकादशी आहे. देव या दिवशी झोपतात असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे माणसाला जागृत होऊन नामस्मरण करून स्वतः जास्तीत जास्त काम करणं आवश्यक असतं. नंतर या आषाढी एकादशी नंतर येणारा श्रावण महिना. श्रावणात तर अगदी सगळ्या सणांची रेलचेल असते. त्याच्यातला सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी. आपला हा भारत देश हा जो आहे तो शेती प्रधान आहे. या म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आधी पेरण्या झालेल्या असतात आणि शेतामध्ये जी धान्य ती अर्धी उगवलेली असतात. या शेतातल्या धान्यांची नासधूस, शेतात येणारे उंदीर, घुशीसारखे पदार्थ जे जंतू असतात ती शेतांची नासधूस करतात. तर ह्या शेतांची नासधूस थांबवण्याचं काम कोण करतं, तर नाग किंवा साप करतो. तो या उंदीर घुशींना मारून तो आपल्या शेताचं संरक्षण करतो आणि आपल्याला पुढे जे मिळणारं पीक आहे त्याचं संरक्षण करतो आणि आपल्याला अन्नधान्याने तो आपल्याला समृद्ध करतो. म्हणून ह्या नागाची आपल्याला पूजा करायची आहे. का, तर ह्यानी आपलं अन्नधान्य वाचवलेलं आहे. म्हणून त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त आपल्याला या निमित्ताने करायची आहे. म्हणून ही नागपूजा नागपंचमीच्या दिवशी केली जाते.
आता ह्याच्यामध्ये अजून एक असं आहे की आपल्या माहेरवाशिनी घरी आलेले असतात, वारुळाला जातात, नागाची पूजा करतात आणि वेगवेगळे खेळ या दिवशी खेळलेले जातात. झिम्मा, फुगडी आहे, झोके खेळणे आहे, पिंगा घालणे आहे, फेर धरणे, भुलई खेळणे, असे वेगवेगळे खेळ सुद्धा या दिवशी खेळले जातात. या खेळ खेळण्यामुळे काय होतं की एक प्रकारची मी म्हटल्याप्रमाणे की शारीरिक मरगळ किंवा मनाची मरगळ जी असते ती या खेळामुळे अगदी आपल्या मरगळ निघून जाते आणि मन उत्साहित आणि प्रफुल्लित होतं. माहेरवाशिणी एकमेकींची सुखदुःख एकमेकांना सांगून त्या अगदी त्यांच्या मनावरचा ताण कमी करतात आणि पुढच्या कामाला त्या उत्साहित आणि प्रफुल्लित होऊन आपापल्या घरी जात असतात. आणि एक प्रकारचा व्यायाम सुद्धा या खेळांमधून होत असल्यामुळे शरीर सुद्धा अगदी हलकं फुलकं झालेलं असतं. म्हणून असं हे हलकं फुलकं शरीर आणि हलकं फुलकं मन घेऊन आपण आपली एक नवीन ऊर्जा या सणामधून घेत असतो आणि आपल्या नवीन कामाला आपण सुरुवात करू शकतो. अजून एक याच्यात सांगायचं राहिलं की नागपंचमीला जो नागाला नैवेद्य दाखवला जातो तो दूध लाह्यांचा नैवेद्य असतो. आणि आपण बघा की घरात सुद्धा आपल्याकडे उकडीचे दिंड किंवा उकडीचे काणवले केले जातात. तर हा जो दूध लाह्या ह्या साळीच्या किंवा ज्वारी भाजून लाह्या केल्या जातात आणि हे उकडीचे जे दिंड आहेत ते सुद्धा उकडल्यामुळे आणि भाजण्यामुळे ह्याला भरपूर अग्निसंस्कार याच्यात केला जातो. म्हणून हे पचायला हलके आहेत दोघेही जण. तर हा जो पंचमीचा सण येतो तो वर्षा ऋतूमध्ये येतो आणि वर्षा ऋतूमध्ये आपला अग्निमंद झालेला असतो, म्हणजे आपली पचनशक्ती अगदी कमी झालेली असते. म्हणून हे हलके फुलके नैवेद्याचे पदार्थ आपल्याला आपल्या पूर्वजांनी खाण्यासाठी आयोजित केलेले आहेत असं मी म्हणेन. कारण कसं आहे की जर तुम्हाला भूकच लागत नाही किंवा पचनशक्ती चांगली नाही आणि अशा वेळेस जर आपण जड पदार्थ खाल्ले तर आपल्याला नक्कीच त्याच्यातून वेगवेगळे रोग निर्माण होणार आहेत. म्हणून हे रोग निर्माण होऊ नयेत म्हणून ह्या नैवेद्याची सुद्धा योजना आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला आपल्या आरोग्यासाठी हितकारक अशी सांगितलेली आहे. नागपंचमी नंतर येणारा सण आहे तो रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेमध्ये काय केलं जातं की म्हणजे सागराची पूजा केली जाते, समुद्राची पूजा केली जाते आणि समुद्राला नारळ अर्पण केला जातो. उद्देश काय की समुद्र मार्गाने आपला भरपूर व्यापार चालू असतो. तसंच आपले जे कोळी बांधव आहेत त्यांची तर पूर्ण उपजीविका त्या समुद्रावर अवलंबून असते. मासेमारीचा मोठा व्यवसाय हे कोळी लोक करत असतात आणि जहाजांच्या माध्यमातून आपलं बराचसा व्यापाराचं दळणवळण चालू असतं. म्हणजे मानवाला हा उपकारक असलेला समुद्र किंवा सागर त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. त्याच दिवशी रक्षाबंधनाचा पण कार्यक्रम किंवा राखी पौर्णिमेचा कार्यक्रम होतो. त्याच्यामध्ये बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि त्यांचे स्नेहभाव दृढ करण्याचा सण हा रक्षाबंधनाचा सण आहे. त्यानंतर येणारा जो आहे तो गोकुळाष्टमीचा सण. कृष्ण वंदे जगद्गुरु. हा जो श्रीकृष्ण आहे तो आपला जगद्गुरु आहे, कारण त्यांनी सगळ्यात मोठा जो धार्मिक ग्रंथ गीता आहे ती अर्जुनाला सांगितलेली आहे आणि त्याच्यातनं फार मोठं तत्वज्ञान आपल्याला श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. भागवताच्या निमित्ताने म्हणा किंवा वेगवेगळ्या निमित्ताने आपल्याला कृष्णाच्या छोट्या छोट्या लहान मुलांना सुद्धा आपण ह्या गोष्टी सांगत असतो. त्याच्यामध्ये कृष्णाचा नेतेपणा म्हणजे नेतृत्व हा गुण आहे. तसंच सगळ्या समाजात मिसळण्याची त्याची तयारी आहे. तसंच त्याची श्रमप्रतिष्ठा म्हणजे आपण बघतो की त्यांनी पांडवाच्या घरी अगदी घोडे त्यांचे धुण्यापासून काम केलेलं आहे, तेव्हा त्यांनी त्याचं देवत्व तो विसरलेला आहे. अशा वेगवेगळे गुण आत्मसात करायचे आहेत आणि ह्या श्रीकृष्णाची आपल्याला त्या निमित्ताने पूजा केली जाते. त्याचा सुद्धा जो प्रसाद आहे तो सुंठवड्याचा प्रसाद आहे. उद्देश आहे असा आहे की सुंठ आपल्याला सुंठ जी आहे ती विश्वभेषजाने सांगितलेली आहे. प्रत्येक ऋतूमध्ये ही सुंठ आपल्याला आपल्या आरोग्यासाठी उपकारक असल्यामुळे हा सुंठवड्याचा प्रसाद सुद्धा ह्या गोकुळाष्टमीला केला जातो. दुसऱ्या दिवशीची जी दहीहंडी असते त्याच्यात तो गोपाळकाला केला जातो. या गोपाळकाल्यामध्ये सुद्धा चुरमुरे लाह्या असे हलके पदार्थ, त्याच्यामध्ये तो जो चुरमुऱ्या लाह्यांचा जो गोपाळकाला असतो तो आंबट गोड खारट अशा चवीचा असतो.
वर्षा ऋतू आहे, वातप्रकोपाचा काळ आहे आणि हा वातप्रकोप कमी करण्याचं काम हे जे आहे हे मधुर आम्ल लवण म्हणजे गोड आंबट आणि खारट चवीचे पदार्थ आहेत ते आपल्या शरीरात वाढणारा वात कमी करतात. म्हणूनच ह्या गोपाळकाल्याचा इथे प्रयोजन केलेलं आहे. गोकुळ अष्टमी नंतर येणारा जो सण आहे तो म्हणजे आपला बैल पोळा किंवा पिठोरी अमावस्या. या बैल पोळ्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की आपण शेतीप्रधान देश आहे. हा बैल जो आहे तो वर्षभर आपल्या शेतामध्ये राबत असतो. या बैलाविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. म्हणून आपल्याला आपण त्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी खांदे मळणी हा सण साजरा केला जातो की हा बैलांच्या खांद्याला लोणी आणि हळद लावली जाते. का बरं उद्देश की यांच्या खांद्यावर झू असतं आणि ते वर्षभर काम करत असतात. या लोणी आणि हळदीमुळे काय होतं की यांच्या खांद्याला एक शक्ती मिळते किंवा त्या खांद्याचं किंवा त्यांच्या शरीराचं स्नेहन होऊन त्यांचं बल वाढवण्याचा उद्देश ह्या खांदेमळणीमध्ये असतो. आणि खांदेमळणीच्या दुसऱ्या दिवशीच बैल पोळा, बैलांची पूजा केली जाते. सगळ्या गावातून वरात काढली जाते आणि बैलांची लग्न लावून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य या बैलांना दिला जातो. अशा पद्धतीने हे बैल पोळा साजरा केला. त्याच दिवशी मातृदिन म्हणजे आपला मदर्स डे साजरा होतो. या मातृदिनामध्ये सुद्धा आई आपल्या मुलांच्या कल्याणासाठी पिठोरीची पूजा करते म्हणजे योगिनींची पूजा करते आणि आपल्या बाळांना अद्भुत वाण देते. उद्देश असा आहे की बाबा त्याच्या जीवनामध्ये कुठलेही फार संकट येऊ नयेत आणि त्याचं कल्याण व्हावं म्हणून हा मातृदिन साजरा केला जातो. आणि आई सुद्धा मुलांसाठी हे सगळी कामं करत असते. म्हणजे आई मुलांचं पालन पोषण करते. त्यांच्या अगदी आयुष्यात आईचं खूप महत्वाचं स्थान असतं. म्हणून आईविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करावी आणि समाजातल्या प्रत्येक स्त्रीकडे आईच्या दृष्टीने पाहावं. म्हणजे आपली जसं गुरुपत्नी आहे, भातृपत्नी म्हणजे वहिनी, बहिणी, सासू किंवा वेगवेगळ्या स्त्रिया ज्या जीवनात येतील त्यांच्याकडे मातृदृष्टीने पाहण्याचा संदेश हा मातृदिनाचा सण आपल्याला हा संदेश देत असतो. त्यानंतर आपल्याला आवडणारे येतात गणपती बाप्पा, गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव. या सगळ्या उत्सवामध्ये सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे कार्यक्रम ठेवले जातात. विचारांची बौद्धिक कार्यक्रम ठेवण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. आता ह्याच्यात मुळातच गणपती बाप्पा काय की बुद्धीची देवता आहे. या गणपती बाप्पाकडे जर आपण पाहिलं ना तर त्याच्या शरीराकडून सुद्धा आपल्याला खूप गोष्टी शिकता येण्यासारख्या आहे. आपण बघितलं की गणपती बाप्पाची मूर्ती पाहिली की त्याचं तोंड आहे हत्तीचं. हत्ती हा सुद्धा बुद्धिमान प्राणी आहे आणि ही आपली गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. गणपतीचे डोळे कसे अगदी बारीक आहेत. अगदी सूक्ष्म दृष्टी आपण त्याच्याकडून शिकली पाहिजे. सूक्ष्म दृष्टी म्हणजे दीर्घ दृष्टी की आपण एखाद्या गोष्टीकडे बारकाईने बघावं आणि आकलन व्हावं हा उद्देश या दीर्घदृष्टीचा आहे. दुसरं म्हणजे की त्याचे कान सुपासारखे असतात की सूप काय करतं, सूप आणि आपण जर पाखडलं तर चांगलं धान्य सुपात राहतं आणि जो केर कचरा आहे तो बाहेर पडतो. तसंच आपण सगळ्यांचं ऐकावं पण ज्या गोष्टी आपल्याला हितकारक आहेत, चांगल्या आहेत त्याच ऐकाव्यात आणि ज्या गोष्टी चांगल्या नाहीत, वाईट गोष्टी आहेत त्या सोडून द्याव्यात असं हे आपले सुपासारखे कान सुचवत असतात. त्याची जी सोंड आहे ती सोंड जी आहे ती खूप लांब आहे त्याच्यामुळे खूप दूरच्या गोष्टींचा वास त्याला येतो. आपण सुद्धा तसंच चौफेर आपली दृष्टी असली पाहिजे. आजूबाजूच्या गोष्टीचं आकलन आपल्याला पटकन करता आलं पाहिजे. हा गुणधर्म तो आपण आपल्या गणपती बाप्पाच्या सोंडेकडून घेतला पाहिजे. हा लंबोदर आहे. खूप मोठं पोट आहे. खूप गोष्टी या गणपतीने पोटात साठवलेल्या आहेत. तशाच आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. तर ह्या चांगल्या वाईट गोष्टी सुद्धा आपण आपल्या पोटात घालण्याची सवय आपल्यामध्ये असली पाहिजे. असे हे गणपती बाप्पा ही जी बुद्धीची देवता आहे त्यांचा नैवेद्य सुद्धा बुद्धी वाढवणारा आहे. आपण मोदक करतो. मोदकामध्ये काय वापरलं जातं, तांदूळाची पिठी, तूप, गूळ, खोबरं. हे गूळ खोबरं जे आहे ते बुद्धी वाढवणारं आहे.
तूप आणि तांदळाची पिठी ही पौष्टिक आहे, एकूणच शरीराचं बल वाढवणारी आहे. हलकं असून सुद्धा शरीराचं हे बल वाढवणारे आहे. अजून एक त्यांचा नैवेद्य आहे पंचखाद्य. खारी, खोबरं, खसखस, किसमिस आणि खडी साखर. हे पंचखाद्याचा नैवेद्य सुद्धा बुद्धी वाढवणारा आहे आणि एकूणच आपले हाडं बळकट करणारा आहे. म्हणजे आपली शक्ती, म्हणजे शारीरिक शक्ती आणि बौद्धिक शक्ती वाढवण्याचं काम हे पंचखाद्य करत असतात. पंचामृत. पंचामृतामध्ये सुद्धा दूध, दही, तेल, तूप, साखर आणि मध, तूप, साखर आणि मध हे सुद्धा पंचामृत जे आहे ते आपल्या शरीराला पोषक आहे. एकूणच आपल्या शरीरातल्या सगळ्या धातूंची वाढ व्यवस्थित करतो. म्हणून आजकाल गर्भिणी स्त्रियांना सुद्धा पंचामृत खाण्याचं डॉक्टर सल्ला देत असतात. ते एकूणच आपल्या शरीराची वाढ, शरीराचं पोषण व्यवस्थित व्हावं हा उद्देश हा पंचामृत खाण्यामागचा आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये जे असलेला WBC काउंट किंवा प्लेटलेट काउंट आजकाल वेगवेगळ्या आजारांमध्ये कमी होतो. तो प्लेटलेट काउंट जो आहे तो नॉर्मल ठेवण्याचं काम हे पंचामृत करत असतं. आपण गणपतीला दुर्वा वाहतो. ह्या दुर्वा सुद्धा आपल्याला अतिशय आरोग्याला हितकारक आहेत. की जसं आता हळूहळू काय होतं की भाद्रपद महिन्यात शरदाची चाहूल लागते आणि पित्त संचयाचा काळ आहे. म्हणून पित्ताचे वेगवेगळे आजार सुद्धा आपल्याला होत असतात. म्हणून पित्त कमी व्हावं म्हणून सुद्धा ही दुर्वा गणपतीला वाहिली जाते. शीत म्हणजे थंड गुणाची असल्यामुळे शरीरात होणारे जे पित्ताचे दोष आहेत किंवा पित्त वाढल्यामुळे होणारे रक्तातले दोष असतात ते सुद्धा दोष कमी या दुर्वांमुळे होतात. आणि स्त्रियांमध्ये असणारे श्वेतप्रदर, रक्तप्रदर हे आजार सुद्धा या दुर्वा स्वरसामुळे कमी होतात. म्हणून या काळामध्ये ह्या दुर्वांची पत्री गणपतीला वाहायला सांगितलेली आहे. तसंच गणपतीला आवडणारं जे फूल आहे ते कमळ. हे कमळ सुद्धा पित्त कमी करणार आहे कारण हे शीत गुणाचं आहे. त्याच्यामुळे ते पित्त कमी करून आपल्याला एकूणच रक्त आणि पित्तापासून होणारे जे वेगवेगळे डोकेदुखी आहे किंवा छातीत जळजळ होणे आहे असे वेगवेगळे पित्त विकार आहेत ह्या कमळामुळे सुद्धा कमी होतात. त्याच्यानंतर गणपतीला पण आवडतं फळ कोणतं तर डाळिंब. हे डाळिंब आहे हा डाळिंब रस सुद्धा आपल्या शरीरातलं रक्ताचं प्रमाण वाढवून रक्ताल्पता कमी करतं, हृदरोग कमी करतो आणि वेगवेगळे जे रक्तपित्ताचे आजार आहेत ते सुद्धा हे डाळिंब कमी करत असते. एकूणच ह्या दुर्वा, कमळ किंवा डाळिंब हे जे सगळे जे आहेत त्या गणपतीला आवडणाऱ्या ह्या गोष्टी दुर्वा आहेत, फुलं, पत्री आहेत, ह्या शरीरातले रक्तपित्त दोष कमी करून आपल्याला आपल्या आजारांपासून संरक्षण करणारे आहेत. म्हणून ह्या तेव्हा त्या वाहण्याचं आहे. गणपतीला अजून पत्री आवडतात की जसं जाई आहे, केवडा आहे, माका आहे, असे आघाडा ह्या सगळ्या ज्या पत्री आहेत ह्या त्या म्हणजे गणपतीच्या काळात जे वेगवेगळे आजार होतात त्या वेगवेगळ्या आजारांवर आपल्याला उपकारक किंवा हितकारक आहेत. म्हणून त्या पत्री त्या काळात वाहिल्या जातात. पण येत नाही. गणेशोत्सवानंतर येणारा आहे तो नवरात्रोत्सव. साधारणपणे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते दसऱ्यापर्यंत हा नवमीपर्यंत हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळामध्ये जगदंबेची स्थापना केली जाते. प्रत्येक घरामध्ये घटस्थापना केली जाते. या घटस्थापनेसाठी शेतीतून माती आणून त्याच्यामध्ये सप्तधान्य ठेवली जातात. त्याच्यावर एक कलश ठेवून त्याच्यावर एक आपल्या कुलदेवतेची स्थापना एका पूर्ण पात्रात केलेली असते आणि नंदादीप लावला जातो. तर अशा पद्धतीने ही घटाची रोज पूजा केली जाते. हे नवरात्रोत्सव जो आहे तो शक्तीची उपासना याच्यामध्ये केली जाते आणि काही जण ह्याच्यात उपवास करतात. आता नवरात्रातले उपवास का करायचे त्याच्या मागे पण एक उद्देश असा आहे की नवरात्रामध्ये शरद ऋतू सुरू झालेला असतो आणि नुकताच वर्षा ऋतू संपलेला असतो. वातप्रकोपामुळे आपला अग्नी मंद झालेला असतो, भूक कमी लागते. मग ही भूक वाढण्यासाठी म्हणजे ही जाठराग्नीची शक्ती वाढवण्यासाठी या काळामध्ये उपवास केले जातात. काही जण ह्या जगदंबेची उपासना करण्यासाठी नवार्णव मंत्र म्हणतात, काही जण सप्तशतीचे पाठ करतात, काही जण श्रीसुक्ताचे पाठ करतात
आणि ह्या सगळ्या ज्या देवीच्या उपासनेमध्ये आहे, फक्त देवीची स्तुती केलेली नाहीये, तर आपण देवीला अशी आराधना करतो की हे देवी माते, आम्हाला काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, मनस्ताप, पाप, शोक आणि अपमृत्यू यांचा नाश कर, अशी ही आराधना सुद्धा या श्री सूक्त आणि सप्तशतीच्या पाठा म्हणजे ह्याच्यामधून केली जाते. तर अशा पद्धतीने प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने ही शक्तीची उपासना करत असतो. दांडिया, रास, गरबा हे वेगवेगळे खेळ सुद्धा देवीच्या समोर खेळले जातात. या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात, वेगवेगळे खेळ खेळले जातात. त्याच्यामुळे काय होतं की एकमेकांच्या मनामध्ये असलेले मतभेद किंवा द्वेषभाव नाहीसा होतो, एक सांघिक शक्ती निर्माण होते. आणि आपल्याला कुठलंही काम करायचं असलं तर एक सांघिक शक्ती आवश्यक असते, म्हणून ही सांघिक शक्ती निर्माण करण्यासाठी सुद्धा हे वेगवेगळे खेळ त्या निमित्ताने खेळले जातात. या खेळांमुळे शरीराचा व्यायाम तर होतोच, पण आपलं मन पण उत्साहित होतं, प्रफुल्लित होतं आणि वेगळ्या कामासाठी आपण उत्तेजित होतो. आणि नवमीच्या दिवशी पूर्णवरणाचा नैवेद्य असतो. पूर्णवरणाचा नैवेद्य का बरं, इतके दिवस तर उपवास करायला सांगितला तर लगेच पुरणवरण का? तर ह्या उपवासामुळे काय होतं की आपला पूर्ण जठराग्नी प्रदीप म्हणजे जठराग्नीची शक्ती वाढलेली असते आणि आता तो पुरण पचवू शकतो, म्हणजे पूर्णासारखे असे पौष्टिक पदार्थ आपण पचवू शकतो, म्हणून हा पूर्णवरणाचा नैवेद्य. या सगळ्यांमध्ये आध्यात्मिक विचार तर आहेच आहे, परंतु आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ह्या गोष्टींची किती व्यवस्थित योजना आपल्या पूर्वजांनी केलेली आहे, हा विचार आपण केला पाहिजे. तसंच या नवरात्राच्या काळात छोट्या मुली भोंडला करतात. ह्या भोंडल्यामध्ये काय असतं की 2 हत्तीने हार घेऊन लक्ष्मीला अर्पण करत असतात, म्हणजे त्या लक्ष्मीची पूजा करत असतात. तर त्याच्यामधून आपल्याला काय शिकायचं? हत्ती, मी सांगितलं की हत्ती हा बुद्धिमान प्राणी आहे, तसंच तो तेजस्वी आहे आणि बलवान आहे, उदार आहे, हे आपल्याला या हत्तीकडून शिकायचं. हे सगळे हत्तीचे गुणधर्म सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणून सुद्धा हा भोंडला आपण अगदी डोळसपणे साजरा कसा करणं आवश्यक आहे हे आपल्या मुलींना समजावून सांगितलं पाहिजे. अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन किंवा कुमारी पूजन केलं जातं. कशासाठी केलं जातं? तर ही जी आजची कुमारी छोटी मुलगी आहे ती उद्याची माता, उद्याची गृहिणी आहे, माता आहे आणि ह्या समाजाचं ती तिच्यामध्ये जे असलेले आहे नेतृत्व, कर्तृत्व आणि मातृत्व हे गुण तिच्यामध्ये आहेत आणि त्याचा ती उद्या या सगळ्या ज्या तिच्या गुणाची आपण जाणीव स्वतःला ठेवावी आणि त्या गुणांची आपण जोपासना करण्यामागचा हा उद्देश जो आहे तो हा कुमारी पूजनाच्या मागे आहे. तर अशा पद्धतीने हे कुमारी पूजन सुद्धा का करायचं हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण ही कुमारी आहे ती उद्या 2 कुलांचा आधार होणार आहे आणि उद्याची पिढी सुद्धा ती तयार करणार आहे, उद्याच्या पिढीवरती संस्कार करणार आहे, म्हणून तिचं आज पूजन आपल्याला करणं खूप आवश्यक असतं आणि आपण ते केलं पाहिजे. दसऱ्यानंतर येणारा जो सण आहे तो दिवाळीचा सण, सगळ्यांच्या आवडीचा सण आहे. अगदी खाण्यापिण्याची सुद्धा चंगळ असते या काळामध्ये. तर हा जो सण आहे हा 5-6 दिवसांचा सण. त्याच्यातला पहिला दिवस आहे गोवत्स द्वादशी. गोमाता, आपण आपल्या गाईला गोमाता म्हणतो. तिच्या ठिकाणी 33 कोटी देवांचा वास असतो हे आपल्याला माहिती आहे, परंतु अजूनही जी गोमाता आहे तिच्या ज्या शेणामध्ये आहे ते लक्ष्मीचा वास असतो. तिच्या गोमूत्रामध्ये गंगा आहे, गंगेचा वास असतो आणि तिच्यामध्ये जे दूध तूप आहे त्याच्यामध्ये सोमाचा वास असतो, म्हणून ह्या गायीची पूजा केली जाते. तिच्यापासून मिळणारं जे पंचगव्य आहे की शेण म्हणजे गोमय, गोमूत्र, दूध, दही, तूप हे जे पंचगव्य आहे ह्या पंचगव्य आपल्या शरीरासाठी अतिशय पोषक आहे. आता पंचगव्य चिकित्सा असा एक वेगळा भाग सुद्धा चिकित्सेचा होतो. ह्या पंचगव्यापासून उन्माद, अपस्मारासारखे मानसिक रोग कमी होतात. तसंच वेगवेगळे त्वचा रोगांवर सुद्धा हे पंचगव्य खूप उपयोगी आहे आणि विशेषतः कॅन्सर सारखे जे दुर्धर आजार आहेत त्याच्यावर सुद्धा ह्या पंचगव्याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि गोमूत्र चिकित्सा तर आजकाल खूप जणांना माहिती आहे की स्थौल्य, हृदरोग
किंवा वेगवेगळे त्वचा रोग याच्यामध्ये सुद्धा हे गोमूत्र खूप उपयोगी होत आहे. म्हणून ही जी गाय आपल्याला रोजच्या व्यवहारात किंवा आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या रोजच्या व्यवहारासाठी, जसं की हे गोमूत्र किंवा गोमयापासून वेगवेगळी खतं तयार करतात, म्हणून ते झाडांना सुद्धा पोषक आहे. तसंच ह्या गाईच्या शेणात त्याच्यावर जर आपण तूप टाकून जर त्याला अग्नी प्रज्वलित केला तर आजूबाजूचा जो परिसर आहे तो निर्जंतुक होतो. म्हणून खूप ठिकाणी सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र करण्याची प्रथा आहे. उद्देश असा आहे की आपल्या आजूबाजूचं वातावरण हे निर्जंतुक व्हावं, म्हणून ह्या पद्धतीचे अग्निहोत्र केले पाहिजे. अशा पद्धतीने ही जी गाय आहे ती आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्यावर खूप उपकार करते. तिच्या उपकाराची थोडीशी परतफेड, थोडीशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ही गायगोऱ्याची द्वादशी किंवा गोवत्स द्वादशी साजरी करत असतो. त्यानंतर धनत्रयोदशी. धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी जयंती. हे जे धन्वंतरी आहेत ते डॉक्टरांचे डॉक्टर आहेत, त्याच्यामुळे त्यांची आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे. कारण तो म्हणजे समुद्रमंथनातून याच दिवशी धन्वंतरी आणि लक्ष्मी यांचा उगम झालेला आहे, म्हणजे त्यांचा तो वाढदिवस आहे. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पण पूजा करतात आणि लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. आणि ह्या धन्वंतरीकडून आपण आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. तसंच वेगवेगळे व्यापारी या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात, धनतेरस म्हणून. धनाची जी आपली जी लक्ष्मी आहे तिची आपण पूजा केली पाहिजे. नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी या दिवशी प्रागज्योतिषपुराचा राजा जो नरकासुर त्याचा वध केला श्रीकृष्णाने आणि त्याच्या बंदिवासात असलेले राजे आणि स्त्रिया यांना मुक्त केलं. तो नरक चतुर्दशीचा दिवस होता, म्हणजे अमावस्येच्या आदल्या दिवस होता. त्याच्यामुळे काय झालं की अंधार असतो त्यावेळेस, म्हणून सगळे वेगवेगळे दिवे लावून त्या लोकांनी हा उत्सव साजरा केला. म्हणून नरक चतुर्दशी पासून आपण रोज दिवे लावत असतो. म्हणजे दिवाळी सुरू झाली की रोज सकाळ संध्याकाळ दिवे लावण्याची प्रथा आपल्याकडे आहे. तसंच हा जो नरक म्हणजे घाण, ह्या घाणीचं नाश करणं हा उद्देश आहे. आपल्या शरीराची किंवा मनात जी घाण आहे त्याचं सुद्धा आपण निराकरण केलं पाहिजे, हेच हा सण आपल्याला सुचवत असतो. नरक चतुर्दशी नंतर येणारी अमावस्या, लक्ष्मीपूजन, याच्यामध्ये आपली धनलक्ष्मी, गुणलक्ष्मी, श्रमलक्ष्मी ही सगळी आपल्या घरी आणून आपण त्याची पूजा केली पाहिजे. धनलक्ष्मी म्हणजे आपल्या वेगवेगळे पैसे, सोनं वाणं यांची पूजा तर आपण करतच असतो. पण श्रमलक्ष्मी आपल्याला लक्षात आलं असेल की आपण झाडूची पूजा सुद्धा या दिवशी करायला सांगितलेली आहे. कारण झाडू हे आपलं श्रमाचं प्रतीक आहे, म्हणून त्या झाडूची पूजा केलीच पाहिजे. अशा पद्धतीने हे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा असते. त्या दिवशी व्यापारी आपले ज्या त्यांच्या खातेवह्या म्हणजे जमा खर्चाच्या खातेवह्या असतात त्याचे ते लिखाण करतात आणि त्याची पूजा करतात. अन्नकोट करून सुद्धा त्या अन्नाची पूजा केली जाते. त्यानंतरचा जो दुसरा दिवस असतो तो असतो यमद्वितीया म्हणजे भाऊबीज. हा भावा बहिणींच्या प्रेमाचा, त्यांचा स्नेह वाढवण्याचा अजून एक सण आपल्याकडे साजरा केला जातो. याच्यामध्ये बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ तिला भाऊबीज देत असतो. तर अशा पद्धतीने हा जो दीपोत्सव आहे तो अगदी 5 ते 6 दिवसांचा आपण साजरा करतो. दिवाळीनंतर जो आपला सण आहे तो म्हणजे मकर संक्रांत. पौष महिन्यात सूर्य जो आहे तो मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून याला मकर संक्रांत असं म्हणतात. या मकर संक्रांतीला आपण काय करतो तर सगळ्या आपल्या जे आपले भाऊबंध आहेत, शेजारी आहेत, स्नेही मित्रमैत्रिणी असतात, त्यांना एकमेकांना तिळगुळ घेऊन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणून आपण तिळगुळ देत असतो. तसंच महिला सुद्धा हळदी कुंकाचे वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात. त्या निमित्ताने सगळ्या महिला एकत्र येतात, एकमेकांचे विचारांची देवाणघेवाण करतात आणि स्नेहभाव वाढवतात. आणि हा तिळगुळ सुद्धा ह्या स्नेहभावाचं प्रतीक आहे. तीळ हा स्निग्ध आहे, म्हणजे सगळ्या पदार्थांमध्ये तीळ हा स्निग्ध आहे. तो स्नेहभाव वाढवण्यासाठी आणि गूळ म्हणजे हा गोड आहे तो आपल्या नात्यातली गोडी वाढवण्याचं काम करत असतो. म्हणून ह्या संक्रांतीला तिळगुळ आपण वाटप केला पाहिजे. आणि हळदी कुंकू देऊन महिला एकमेकांना वाण देत असतात की आपण काही, कारण कसं आहे की हा संक्रांतीचा सण आहे तो पर्व काळाचा सण आहे. त्या पर्व काळात दानाचं सुद्धा महत्व आहे, म्हणून आपण वाणदान केलं पाहिजे.
हा संक्रांतीचा सण जो आहे तो रथसप्तमीपर्यंत साजरा केला जातो. रथसप्तमीला सुद्धा सूर्यनमस्कार दिन आजकाल आपण साजरा करतो की सूर्यनमस्कार आपण या काळामध्ये केले पाहिजे आणि सूर्याची उपासना या सूर्यनमस्काराच्या माध्यमातूनच आपल्याला करायला सांगितलेली आहे. आणि हे संक्रांत रथसप्तमी या काळामध्ये पतंग उडवण्याची पद्धत आहे. याच काळात पतंग का उडवायचे तर त्याचं कारण असं आहे की या काळात एकूणच सूर्याची शक्ती कमी झालेली असते, आपल्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळत नाही आणि हा पतंग उडवण्यासाठी आपल्याला मैदानात किंवा गच्चीवर जावं लागतं. त्याच्यामुळे त्या गच्चीवर जाऊन पतंग उडवल्यामुळे सूर्यस्नान घडतं आणि शरीरात जर आपल्या व्हिटॅमिन डी ची जी डिफिशियन्सी या काळामध्ये निर्माण होते, कारण आपण पाहतो की या काळामध्ये थंडीमुळे हातपाय दुखतात, अंग दुखतं, अशा पद्धतीचे तक्रारी आपल्याला होत असतात. अशा वेळेस जर आपण उन्हात जाऊन जर ह्या गोष्टी केल्या, पतंग उडवणे आहे किंवा सूर्यनमस्कार करणे आहे, या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला सूर्यस्नान घडून व्हिटॅमिन डी भरपूर मिळतं. म्हणून आपण बाहेर जाऊन या गोष्टी केल्या पाहिजेत. रथसप्तमी नंतर येणारा सण आहे तो होळीचा. तर हा होळीचा सण आहे. होळी म्हणजे फाल्गुन पौर्णिमा. साधारणपणे या काळामध्ये पानगळ झालेली असते. हिवाळ्यात सगळी माघ महिन्यामध्ये पानगळ झालेली असते, सगळीकडे कचरा पडलेला असतो आणि हा कचरा कुजतो. हा कुजलेला कचरा, ही सगळी घाण आपल्या परिसरात निर्माण झालेली असते, ही घाण आपल्याला जाळून टाकायची. म्हणून हा पाला पाचोळा सगळा घेऊन तो होळीमध्ये जाळून टाकला की आपला परिसर स्वच्छ होईल आणि आपल्या आरोग्याला जी येणारी बाधा आहे तीच आपण या होळीच्या निमित्ताने नाश करणार आहोत. आणि अग्नीची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे. कारण का तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये हा अग्नी खूप महत्वाचा आहे. म्हणून ह्या अग्नीविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्याची पूजा करणे हा सुद्धा उद्देश ह्या होळी मागचा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं. तर ह्या धुलीवंदनामध्ये सुद्धा वेगवेगळे रंग खेळण्याची पद्धत आहे. हे रंग जे आहेत ते नैसर्गिक असावेत. आजकाल आपण कृत्रिम रंग खेळतो, परंतु आपण प्रयत्नपूर्वक नैसर्गिक रंग खेळले पाहिजेत. पळस, ताक किंवा शिंगाडा, यांच्या शिंगाड्यापासून केलेला गुलाल, अबीर, चंदन असे नैसर्गिक पदार्थ आपण या रंग खेळण्यात वापरले पाहिजे. आणि ह्या रंगात भिजलेले जर कपडे आपल्या अंगावर ओले राहिले तर हा या रंगाने जे भिजलेले कपडे आहे अंगावर जर आपण ठेवले तर ते सगळे रंग शोषून घेतं आपलं शरीर. आणि ते रंग शोषून घेतल्यामुळे काय होतं की हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे जाताना जे शरीरामध्ये आपल्याला वेगवेगळे आजार होणार असतात, त्या आजाराचा प्रतिबंध या निमित्ताने होत असतो. म्हणून अशा पद्धतीचे रंग आपण खेळलेच पाहिजेत, परंतु नैसर्गिक रंग आपण खेळावेत. आणि ह्याच्यात आणखीन एक अशी प्रथा आहे की होळीच्या दिवशी जे भस्म तयार झालेलं असतं ते भस्मच आपण कपाळाला आणि अंगाला लावावं अशी पद्धत आहे किंवा हा असा आचार आहे. उद्देश असा आहे की हा जो सण आहे होळीचा तो मार्च महिन्यात येतो. तेव्हा हा सूर्याचे किरण हे तीव्र आणि लंब रूपाने आपल्या अंगावर पडत असतात आणि हे जे भस्म तयार झालेलं असतं होळीचं ते मात्र उष्णतारोधक आणि विद्युत रोधक आहे. त्याच्यामुळे जर आपण हे भस्म लावलं तर आपल्या त्वचेचं संरक्षण या सूर्यकिरणापासून होणार असतं आणि त्यामुळे होणारे आजार सुद्धा प्रतिबंधित होतात. आता मी जसं सांगितलं की हे वेगवेगळे रंग आपल्याला आजार तर कमी करतातच, पण आपल्या मनाच्या दृष्टीने सुद्धा हे वेगवेगळे रंग खूप उपयोगी आहेत. हा लाल रंग आहे तो आपल्याला स्फूर्ती देतो. हिरवा रंग जो आहे तो आपल्याला समृद्धी निर्माण तर करतो पण आपल्या शरीराचा थकवा दूर करतो. पिवळा रंग ऐश्वर्य देतो. नारंगी रंग आपल्या शरीरामध्ये म्हणजे मनामध्ये भक्ती निर्माण करतो आणि निळा जो रंग आहे तो आपल्याला शांतता निर्माण करतो. असे हे वेगवेगळे रंगचं जे कलर थेरपीचं काम आहे ते आपल्या होळीच्या सणाच्या निमित्ताने होत असतं. आणि योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पिवळा रंग आपल्या मूलाधार चक्राला जागृत करतो. नारंगी रंग जो आहे तो आपल्या मणिपूर चक्राला जागृत करतो आणि जो लाल रंग आहे तो आपल्या शरीरातल्या अनाहत चक्राला जागृत करतो आणि जांभळा रंग जो आहे तो आपल्या आज्ञा चक्राला जागृत करतो आणि हिरवा रंग जो आहे तो आपल्या डोक्यावर असलेला जो सहस्रार चक्र आहे त्याला जागृत करतो. म्हणजे हे रंग जे आहेत आपल्या शरीरात असलेले जे षडचक्र आहेत त्यांना सुद्धा जागृत करण्याचं काम करत असतात. म्हणून आपल्याला वेगळी कलर थेरपी करण्याची गरज नाही. आपण होळीचा सण जर चांगल्या पद्धतीने साजरा केला तर ही कलर थेरपी आपोआपच
आपल्याकडे म्हणजे गलत काम आपल्या शरीरावर होणार आहे. तर अशा पद्धतीने हे आपले सगळे वेगवेगळे सण आणि उत्सव जे आहेत किंवा व्रतवैकल्य आहेत, ही जी आहेत ही आपल्या शरीराला, मनाला, आपल्याला आत्म्याला पोषक आहेत. सण उत्सव आहेत ते आपलं आरोग्य वाढवणारे आहेत आणि एकूणच म्हणजे आपलं जीवन सफल करणारे आहेत. जे जीवनाला उन्नत बनवतात ते उत्सव. म्हणून आपण हे उत्सव डोळसपणे आणि त्यामागचा शास्त्राधार काय आहे हे समजून आपण साजरे केले पाहिजेत. आणि आपण आपल्या ह्या मुलांना सुद्धा समजावून सांगितलं पाहिजे. कारण आजकालची पिढी काय म्हणते की काय आपण एखादी गोष्ट करायला सांगितली तर त्यांची करण्याची तयारी नसते. का करण्याची तयारी नसते? तर आपण त्याच्या मागचं शास्त्रीय कारण त्यांना सांगत नाही. त्यांना जर आपण सांगितलं तर त्यांना ते नक्की पटेल आणि ते सुद्धा आवडीने हे सण उत्सव साजरे करतील आणि आपली भारतीय संस्कृती आपण जास्तीत जास्त प्रगत करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करू शकतो. या सगळ्या सणांची तर मी तुम्हाला ही माहिती सांगितलेलीच आहे, पण ह्या प्रत्येक सणांचा डिटेल व्हिडिओ म्हणजे आपल्या सणांचा आरोग्याशी काय संबंध आहे याचे सगळे असे डिटेल व्हिडिओ माझ्या डॉक्टर शैलजा धर्माधिकारी या यूट्यूब चॅनलवर आहेत. तुम्ही ते पाहू शकता. भारतीय सण आणि उत्सव या इतक्या महत्त्वाच्या विषयावर मला बोलण्याची संधी सौ सुमेधाताई बेडेकर यांनी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. कारण हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे आणि मी ह्याच्यात पुन्हा पुन्हा शोध घेत असते की हे का करायला सांगितलं असेल, हे का करायला सांगितलं असेल. असा शोध घेणं हे सुद्धा माझं खूप आवडीचं काम आहे. आणि पुन्हा एकदा सुमेधाताईंना मी धन्यवाद देते, कारण त्यांनी पुन्हा एकदा मला हे सगळा शोध घेण्याची संधी दिलेली आहे. धन्यवाद. कार्यक्रमाचा समारोप आपण पसायदानाने करणार आहोत. पसायदान सादर करतायत रुचा आगाशे उतेकर. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी
जिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दुष्टादृष्ट विजये हो आवे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देव सुखिया सुखिया झाला सुखी